आपण डोंबिवली MIDC 2मध्ये लागलेल्या आगीची दृश्य पाहतो आहोत। इंडो अमायन्स नावाची कंपनी आहे, केमिकल कंपनी आहे ही। या कंपनीची स्वतःची बिल्डिंग आणि बाजूला मोठं गोडाऊन आहे आणि इथे काही केमिकल्सचं आणि काही पावडरचं प्रोडक्शन केलं जातं। अन्य काही केमिकल्स इंडस्ट्रीजना लागणारी इथे बनवली जातात। नानासाहेब धर्माधिकारी मार्गाला लागून जो रस्ता आहे इथे ही इमारत आहे, इंडो अमायन्स कंपनी आहे। इथून साधारण हाकेच्या अंतरावर म्हणजे चालत 1 मिनिटाच्या अंतरावर अभिनव विद्यालय नावाची एक शाळा आहे आणि या अभिनव विद्यालयापासून आणखीन 1 मिनिटाच्या अंतरावर SHA उच्च शिक्षण महाविद्यालय आहे। म्हणजे इथेही एक कॉलेज आहे। जी माहिती आत्ता सूत्रांनी दिली आहे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या आणि राजकीय नेत्या, शिवसेनेच्या स्थानिक नेत्या दरेकर यांनी सांगितल्याप्रमाणे अभिनव विद्यालय ही शाळा सोडून देण्यात आलेली आहे। तर 2 हॉस्पिटल्स इथून साधारण एक 3 ते 4 मिनिटाच्या अंतरावर आहेत। SRV ममता हॉस्पिटल आणि दुसरं आयकॉन हॉस्पिटल। आपण जर का डोंबिवलीचा विचार केला किंवा डोंबिवलीच्या जवळपास तुम्ही राहणारे असाल तर मानपाडा रोड हा डोंबिवलीतला अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे, कायम वर्दळीचा असणारा रस्ता। या मानपाडा रोडच्या दोन्ही बाजूला निवासी भाग आहे आणि या मानपाडा रोडपासून जेमतेम 2 मिनिटाच्या अंतरावर ही इंडो अमायन्स कंपनी आहे। MIDCचा फेज 2चा भाग येतो हा आणि इथे साधारण अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ होऊन गेला। इथे अतिशय भीषण अशी आग लागली आहे। आता या दृश्यांमध्ये आगीच्या मोठाल्या ज्वाळा आपल्याला दिसत आहेत। अग्निशमन दलाचे कर्मचारी जवान इथे येऊन दाखल झालेत आणि आग विझवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे।